काळजाचा तुकडा गेला. काय सरकारने या गोष्टीची गंभीर दखल घ्यायला पाहिजे. अद्याप सरकारकडून कुठलाही आम्हाला विचारणा केली नाही. आपल्याला कुठल्याच प्रकारचे फोन आले नाहीत, विचारणा केली नाही? कुठल्याच प्रकारची, फक्त स्थानिक आमदार सर्व आले होते. आता DNA टेस्ट तिकडे होते, तिकडच्या काय अपडेट आहेत? तिकडचं मामाला फोन करतो मैथिलीच्या, ते तिकडे आहे. बुधवारी गेली ती दुपारच्या टायमाला आणि तिने सांगितलं इथून इथं फ्लॅट जाईल, तिथं जाईल. नंतर मग अहमदाबादशी तिने मम्मीला फोन केला, तिच्या माझ्या पत्नीला. मी पण होतो, मामा पण होता. 1:10 ते 12 फोन आला होता. पण मी ऐकलं का दिल्लीला जाणार फ्लाईट. माझ्या मिसेसने पण मला ती गोष्ट सांगितली का ती लंडनला चालले. आणि 2:30ला मी 2:15ला मी तिला हे दाखवलं, बरं मुलगी आपली कुठं चालली, असं असं झालंय. पण तिच्या मैत्रिणीचा फोन तिला आला, मिसेसला, 2:45च्या आसपास. आपलं मैत्रिणी त्याच्यावर होती. एवढी भक्ती करायची कृष्णाची, सगळी बाई खाली. एक घरात कृष्ण, एक सोबत कृष्ण. गीता 2 गीता पण सोबत न्यायची, भगवद्गीता. खूप खूप स्वप्न होती तिची. पप्पा तुमच्यात काय होणार नाही, मामा मामी सर्व खूप मदत केली. राहायला घर दिले. एवढे चांगले होते, चांगले दिवस आले. मला म्हणायचे पप्पा तुम्ही काय काळजी करू नका, तुमच्या एवढ्याशा पगारात का होणार आहे. मी आता लक्ष देणार आहे सगळ्या गोष्टीमध्ये. बर्थडे होता तर गोव्यावरून मला मेसेज पाठवला 1 जूनचा. गुरुवारी बोलणं झालं, मला फोन नाही तिला मिसेसने, माझं पण बोलणं झालं असतं. सरकारने या गोष्टीची थोडी गंभीर दखल घेऊन आमच्याकडे पण लक्ष द्यावं अशी विनंती आहे. म्हणजे काय मागणी आहेत आपल्या सरकारकडे? आता आम्ही काय मागणी करणार साहेब.